हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आणि नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि रक्षाबंधनला माझी पूर्ण फॅमिली आली होती, आई वडील भाऊ. तर तुम्हाला तर माहिती आहे, आई जेव्हा मुलीकडं जाते किंवा मुलगी आईकडं जाते तेव्हा आई खूप गोष्टी देत असते. तर त्याच्यातच माझ्या आईने पण माझ्यासाठी थालपीठाचं पीठ जे असतं ते बनवून आणलेलं आहे. तर चला तर आज मस्त खमंग असे थालपीठ बनवूयात अगदी सातारी पद्धतीने. आणि खूप सुंदर याचं जेव्हा मळायला घेतलं ना पीठ तेव्हा पण इतका सुंदर वास येत होता, सुगंध दरवळत होता पिठाचा. तर मी याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेतलेली आहे, हळद तिखट मीठ, थोडीशी धने पावडर, थोडीशी जिरे पावडर आणि बरोबर चिरलेला कांदा घेतलेला आहे. छान असं मळून घेते आहे पीठ मी. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान असं खूप सुंदर वास येत होता. मी इमॅजिन नाही करू शकणार की नुसतं कोरडं पीठ खायला पण इतकं छान, कोरडं इन द सेन्स मळलेलं जे पीठ होतं ना ते खायला पण इतकं छान लागत होतं. छान असे कुरकुरीत आपण याचे थालपीठ बनवून घेऊयात. आणि हे प्रत्येक आईचं असतं की ते मुलीला भेटायला गेले की खूप काही घेऊन जात असते, किंवा मुलगी आली की काय माहिती का सगळ्या आयांना असं वाटतं की त्यांच्या पोरी कुठेतरी दुष्काळी भागात आहेत किंवा कुठेतरी अशा ठिकाणी आहेत की त्यांना काहीच मिळत नाही, असं प्रत्येक आईचं बिहेवियर असतं. तर मी पण माझ्या आईला खूप ओरडते की तू असं हे सगळं एवढं सगळं नको आणत जाऊ. आणि करायला पण खूप त्रास असतो प्रत्येक गोष्टीच्या मागे. आता त्यांना गावाकडं म्हणजे सगळ्याच गोष्टींचं पाण्यापासून अगदी सगळ्या गोष्टींसाठी बाहेर यावं लागतं. असं हाताखाली बेसिन वगैरे असं नाही आहे. सो तिला खूप तिची धावपळ होते. सो मला आवडत नाही तिने काही आणलेलं असं जास्त काही. पण हे थालपीठ इतकं सुंदर लागतं ना, म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला आणि मलासुद्धा. मी फक्त गावच्या पिठाचे थालपीठच खाते, विकतच्या पिठाचे किंवा विकतचे थालपीठ मला एवढे आवडत नाहीत. तिथे छान गोळा एकजीव करून घेतलेला आहे आणि आपण तेल लावून हा ठेवून देणार आहोत साईड बाय. प्रत्येकाच्या मी बोलले ना लास्ट टाईम एका व्हिडिओमध्ये की जिल्हा बदलला की खाण्याच्या आवडीनिवडी पद्धती बदलतात. तर आम्ही म्हणजे आमच्या सातारा साईडला तसेच मी माझ्या गावाला आम्ही थालपीठासोबत चवळीची उसळ खातो. आणि हे बघा इथं ते मी उसळ घेते आहे, चवळी घेते आहे आणि ते कुकरला लावून आपण शिट्ट्या काढून घेऊयात. तर आमच्याकडे चवळीची उसळ खातात. खूप सिंपल पद्धतीने ही उसळ बनवतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही दही टाकलं ना, अप्रतिम लागतं. इतकं छान लागतं ना, स्वर्गसुख म्हणतात ना ते. हे मला तरी फार आवडतं की चवळीची उसळ आणि त्याच्यामध्ये दही टाकून जर तुम्ही खाल्लं, तसं विदाऊट थालपीठ जरी खाल्लं तरी खूप छान लागतं भाकरीसोबत. पण थालपीठासोबत तर मस्तच लागतं. तुम्हाला तर माहिती आहे थालपीठासोबत दह्याचं कॉम्बिनेशन हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. तर इथे मी चवळी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी टाकून घेऊयात. तर इथे मी चवळीला 1-2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी शिजवून घेतलेली आहे. याच्यानंतर आपण कढईत तेल गरम करूया, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊयात. आणि मी जसं तुम्हाला बोलले ना की सिंपल पद्धतीने केली ना तरी खूप छान लागते चवळीची उसळ. मी याच्यामध्ये फक्त कांदा टाकला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोही टाकू शकता. पण ही सिंपलच म्हणजे चवळीला स्वतःची अशी एक छान चव असते. तर ती तुम्ही जितकी सिंपल बनवाल ना तितकी त्याची टेस्ट छान येते. तुम्ही खूप काही मसाले वगैरे घातले ना तर ते चवळीची टेस्ट हे होऊन जाते, म्हणजे मला असं वाटतं. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं मोहरी तडतडून घेतलेली आहे, त्याच्यानंतर जिरे टाकले आहेत. आता कांदा टाकून घेऊयात. ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घेऊयात. छान असा भरपूर कांदा टाकायचा की जेणेकरून उसळ मस्त लागेल. असं भरपूर कांदा टाकून घेतलेला आहे. तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला छान परतवून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये नंतर सगळे मसाले पण मी जास्त नाही टाकत. हळद तिखट मीठ आणि सातारी मसाला टाकतो आम्ही, ज्याला बाकीचे लोक काळा मसाला म्हणतात. मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोलले होते तो अजिबात काळा नाही आहे, पण काय माहिती काळा मसाला का म्हणतात. पण ठीक आहे चला.
तिथे एक कलरफुल मसाल्याचा डब्बा मी घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत. ते हळद टाकून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण तिखट मीठ आता नाही, थोडंसं नंतर टाकूयात आपण, कारण मी चवळी शिजवताना पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं. तर इथं लाल तिखट टाकून घेतलेलं आणि हा आहे आमचा मसाला. साताऱ्याचा जो कांदा लसूण टाकून बनवतो, हा पण माझ्या मम्मीच्याच हातचा आहे. माझी मम्मीच्या आधी हातच्या भाज्या खूप छान व्हायच्या आधी. आता थोडंसं चेंज झालं आहे, पण पूर्वी खूप छान भाज्या बनवायच्या. आमच्या पूर्ण सगळ्या रिलेटिव्हमध्ये तिच्या हातच्या भाज्या खूप आवडायच्या. तर हे मी सगळं जे काही करते ते तिच्याच पद्धतीने करते. तिचं जे काही ती करायची ते बघून बघून करते. मी सगळ्या भाज्या आईच्या पद्धतीने करते आणि ट्रस्ट मी, माझ्या पण हातच्या भाज्या सगळ्यांना खूप आवडतात. माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या हातच्या भाज्या खूप आवडतात. तर इथे मी तुम्हाला बोलले ना, सिम्पल म्हणजे जिरं मोहरी, त्याच्यानंतर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे मसाले जसे तिखट मीठ फक्त आणि सातारी मसाला घालून घेतलेला आहे आणि चवळी टाकून एक छान अशी वाफ काढून घ्यायची. कारण काय होतं, मी चवळी पूर्ण शिजत नाही, कधी कधी थोडीशी बाकी असते आणि माझी थोडीशी बाकी आहे. सो मी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे. चवळीचं जे पाणी असतं आपण शिजवलेलं, ते मला वेस्ट घालवायला नाही आवडत. मला ते पाणी टाकून आवडत, कारण त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व उतरलेले असतात. आणि चवळी जशी कितीही थोडंसं पाणी ठेवलं तरी जशी ती थंड होते तशी ते पाणी सोक करून घेते. सो ती थोडीशी लपथबी बनते. तर मी इथं पाणी पण टाकून घेणार आहे, कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, मला पाणी वेस्ट घालवायला बिलकुल आवडत नाही चवळीचं, आणि मला खूप आवडतं ते पाणी पण. सो मी हे सगळं छान असं टाकून हे करून घेते आणि एक वाफ काढून घेते. थोडीशी लपतबी राहिली तरी ठीक आहे, पण मला नाही वाटत राहील. छान अशी घट्टसर होऊन जाईल ती, कारण होते आता जेवणाला थोडा वेळ आहे. तर पाणी सोक करून घेते चवळी. आपण एक वाफ काढून घेऊया छान अशी. इथे बघा, खूप शिजलेली नाही आहे ती, थोडीशी बाकी आहे. सो एक वाफ देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये मसाला पण मुरला की छान लागतं. काही जणांना भाजी झाल्यावर कोथिंबीर आवडते, पण मला भाजी शिजतानाच मी कोथिंबीर टाकून घेते, कारण मग त्याचं टेस्ट जे आहे ते भाजीमध्ये उतरते. आमच्या घरात अशी कोरडी कोथिंबीर कोणी खात नाही, म्हणजे भाजी झाल्यावरून टाकल्यावरती. सो मलाही नाही आवडत. सो मी भाजी बनवताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते, की जेणेकरून त्याचा अर्कही भाजीमध्ये उतरेल, टेस्टही उतरेल आणि छान लागेल. तर असं मी झाकण वगैरे ठेवून घेतलेले आणि आता आपण इथे थालीपीठ बनवून घेऊयात. छान असं हे माझ्या थालीपीठाचंच कपडा आहे. सो मी नेहमी तो थालीपीठासाठीच वापरते फक्त. तो छान धुवून वगैरे ठेवून देते. आता तुम्हाला तर माहिती आहे, हळद कधी व्हाईट कपड्यावरून निघत नाही. सो तो असा पिवळसर राहतोच कायमस्वरूपी. पण ठीक आहे, तो माझा थालीपीठाचा आहे आणि मी फक्त तो त्याच्यासाठीच वापरते. तर छान असे थालीपीठ आपण गोल गोल असे छान थालीपीठ थापून घेऊयात आणि भाजून घेऊयात. इथे पहिलं थालीपीठ माझं रेडी आहे. तवा मी साईडला तापून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असे छान गोल गोल आधी थापून घेतलं की छान असे बोटाने गोल गोल करायचं, जेणेकरून वाफ ट्रान्सफर होईल. तसंही थालीपीठ फुगत नाही, कारण ते चोपटं बनलेलं असतं. तर मी इथे गरज नसते, पण तरी पण घ्यायचं करून मी घेतली बोटं लावून त्याला. ते इथे आपलं एक थालीपीठ तयार आहे. आपण दुसरं थापायला घेऊयात लगेचच. थोडंसं तेल टाकून घेऊयात थालीपीठावरती. इथे मी दुसरं थालीपीठ पण लागलीच थापून घेते आहे. होऊन जातं. तवा गरम असेल की साईड बाय साईड फटाफट एक झालं की एक करून घेता येतं. फक्त खायला लगेच माणसं रेडी पाहिजेत, अदरवाईज ते थंड झालं ना तर त्याची एक वेगळीच टेस्ट. थंड झाल्यावरती एवढं छान तर ते लागतंच, पण थंड झाल्यावर आणि गरम असल्यावरतीचा फरक वेगळाच असतो. सो साईडला माणसं रेडी असेल तर फटाफट थालीपीठ रेडी होऊन तव्यातून ताटात टाकता येतात. तर इथे छान असं दुसरंही थालीपीठ टाकून झालेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून आता मी पहिलं थालीपीठ उलटवून घेते, कारण ते एक साईडून शिजलेलं आहे.
इथे दुसऱ्या साईडला पण शिजण्यासाठी ठेवले आणि थोडंसं तेल टाकून घेऊयात, कारण हे पहिलंच थालपीठ आहे. तर पहिलं तुम्हाला माहिती आहे तव्याला थोडासा ताव कमी असतो. सो पहिली कोणतीही गोष्ट असू दे, पहिली चपाती असू दे, भाकरी असू दे, काही असू दे, ती थोडीशी वेळ घेते शिजायला. आता हे सेकंडवालं आहे. हे पण छान असं कपड्याला चिटकलं. हे छान असं थोडंसं वेळ झालं की मग ते कपड्याला चिटका लागतं, त्याच्यामुळे थापलं की लगेच टाकून घेतलेलं बरं असतं. तर आता इथे सेकंड थालपीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. ते छान असं भाजून घेणार आहे. इथे मी तेल टाकून पलटवून घेते. छान असं भाजून घेऊयात. बघा मी तुम्हाला बोलले ना, पहिल्या थालपीठाला थोडा वेळ लागतोच, कारण तव्याला ताव आलेला नसतो, गरम झालेला नसतो. सो इथे छान गरम झालं. दुसरी साईड पण आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आपण तेल टाकून गरम करून घेऊयात दुसरी साईड पण. इथे सेकंड थालपीठ पण आपलं रेडी आहे आणि आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. साईड बाय आपली चवळीची भाजीसुद्धा रेडी आहे. थोडंसं पाणी मी ठेवणारच आहे, पण ते नंतर सोक होऊन जातं, छान लपतवी अशी भाजी बनते. तर इथे थालपीठ तयार आहे, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा मस्त चमचमीत खमंग असे थालपीठ तयार आहेत. आता आपण सर्व करून घेऊयात. हे बघा मस्त अशी खमंग इथे मी सर्व करून घेतलेलं आहे. दही आणि चवळी आहे, उसळ आहे चवळीची आणि थालपीठ आहेत गरमागरम. दिसत असेल थोड्या थोड्या मधून वाफा दिसतात तुम्हाला. याच्यानंतर ना मी एक वाटीमध्ये दही आणि ती उसळ छान मिक्स करून घेते. खूप छान, इतकं छान लागतं ना, मला कंट्रोलच नाही झालं. सो मी पटकन स्पून घेऊन हे सगळं एकत्र करून एक घास घेऊन घेतला आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, स्वर्गसुख, लिटरली स्वर्गसुख होतं. खरंच तुम्ही खाऊन बघा. मला दही आणि उसळ खूप आवडते, याच्यासोबत चवळीची उसळ आवडते आणि लागतेही खरंच छान लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय.